आणि आता बातमी आहे रेल्वे प्रवाशांसाठी 17 मे ते 2 जून दरम्यान मध्य रेल्वेवर विशेष रात्रकालीन ब्लॉक असेल। यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये फलाट 10 आणि 11च्या विस्तारासाठी तसंच तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे। तर नेमका विशेष ब्लॉक कुठे घेण्यात आलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 मे ते 2 जून पर्यंत विशेष ब्लॉक आहे। ब्लॉकच्या वेळी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपनगरीय रेल्वे बंद असतील। ब्लॉक आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून शेवटची लोकल मध्यरात्री 12:14 सुटेल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ब्लॉक नंतर पहिली लोकल पहाटे 4:47 कर्जतसाठी सुटेल। ब्लॉक आधी शेवटची लोकल कर्जत मधून असेल, ती कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी 22:34 सुटेल। ब्लॉक नंतर ठाण्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनस साठी पहाटे 4 वाजता लोकल सुटेल। पुष्पक एक्सप्रेस 16, 17 आणि 18 मे रोजी रद्द असेल। त्याचबरोबर अमृतसर एक्सप्रेस 16, 17, 18 ला रद्द असेल। भुवनेश्वर एक्सप्रेस 16, 17, 18 ला रद्द असेल। तसंच हावडा एक्सप्रेस 16, 17 आणि 18 मे ला रद्द असेल। मडगाव 17, 18 आणि 19 ला रद्द असेल। मडगाव 17, 18, 19 मे ला रद्द असेल। तसंच वंदे भारत एक्सप्रेस 17, 18, 19 ला रद्द असेल। एक महत्त्वाची बातमी, मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई महापालिकेचे तब्बल 572 कोटी थकवले। गेल्या 22 वर्षांमध्ये रेल्वे विभागानं पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरला नसल्याचं समोर आलंय। पश्चिम रेल्वेनं रोज 32 ते 35 लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात आणि त्यातून पश्चिम रेल्वेला वर्षाकाठी 4000 कोटींचं उत्पन्न मिळतं। तर पश्चिम आणि मध्य रेल्वे मिळून वर्षाला 10 ते 12,000 कोटी कमावतात। मात्र असं असताना सुद्धा महापालिकेला द्यायला रेल्वे प्रशासनाकडे पैसे नाहीत का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय।